आपल्याबरोबर धनंजय देशमुख आहेत. मला सांगा, आरोपपत्र दाखल झाले, काय आपल्या शंका कुशंका आहेत? नाही, त्यावर आता सगळं ते बारकाईनं बघणं चालू आहे. परंतु ते बघण्याच्या अगोदर काही गोष्टी ज्या समोर आल्यात त्यावर मी आज एक प्रतिक्रिया देतो. ती प्रतिक्रिया अशी आहे, हे सगळे जे आरोपी आहेत त्या आरोपींचं एवढ्या दिवस जे समर्थन करत होते, त्यांची बाजू घेत होते चुकीची, काही 2%, 4%, 10% जे लोक आहेत आरोपीचं समर्थन करणारे, जे काही गोष्टी यातून बाहेर आल्यात त्यातून त्यांना विनंती आहे की आरोपीचं समर्थन करताना तुम्हाला गोष्टी माहीत नव्हत्या, पण आज तुम्हाला कळलं आहे की हे आरोपी कशा प्रकारे आहेत, या आरोपीने किती पाप केलं आहे, या आरोपीनं कशा प्रकारे हत्या केली माझ्या भावाची, स्वतःच्या आईला, स्वतःच्या बायकोला, स्वतःच्या लेकराला स्वतःवर घेऊन बघा. जे आमच्या देशमुख कुटुंबियावर जे आज बेतलं आहे, कशा पद्धतीनं दुःख तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि त्या दुःखावर मीठ चोळायचं काम तुम्ही आरोपीचं समर्थन करून केलेलं आहे. तर यावर तुम्ही गांभीर्याने घ्या. तुम्हाला कुठंतरी माणुसकी असेल, तुम्हाला कुठंतरी तुम्ही माणसाच्या जन्माला आलेला असलात तर त्यावर तुम्ही विचार करा आणि मग आमच्या कुटुंबियाची जाण ठेवा. असं म्हणणं देखील चुकीचं आहे, कारण जे अमानुष लोक आहेत तेच त्यांचं समर्थन करत होते आणि आज देखील याच्यात कुणी चूक सगळ्या स्पष्ट झाल्या असतानासुद्धा कुणी अशा प्रकारे व्यक्त झालं नाही, ते 2-5% लोक, की ह्यांनी चूक केली आहे म्हणून. शेवटी ह्या प्रकरणामध्ये जी चक्र तपासाची फिरली त्या अंती कराड जे आहेत ते त्यांचं नाव निष्पन्न झालं आणि ते तुम्ही पूर्वीपासून म्हणजे आपण म्हणत होतो, याबाबत काय वाटतं? नाही, हे सगळं आम्हाला माहीत होतं, कारण का हे आरोपी त्याच नावानं सगळी ही दहशत माजवत होते, दुसरं नाव कुठंच घेत नव्हते. वाईट काम करताना ते नाव प्रामुख्यानं ते घ्यायचे, त्याचं नाव सांगूनच सगळ्या गोष्टी हे करायचे आणि हे एवढ्या गंभीर प्रकारचे गुन्हे करायचे की हा गुन्हा समोर आला. अशा प्रकारचे ह्यांचे गुन्हे कित्येक समाजामध्ये केलेले आहेत. यांना हे सगळे अमानुष होते, हे दरिंदे होते, हे माणसाच्या जन्माला येऊन हे खूप मोठं पाप ह्यांनी केलेलं आहे आणि ह्यांना ते इथंच नियती पण आणि सगळी ही यंत्रणा पण त्यांना दिल्याशिवाय सोडणार नाही. आरोपपत्र जे दाखल झाले 1800 पानाचं, त्यामध्ये SIT असेल किंवा कोणी ह्याची जी कायद्याची प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये सगळी सविस्तर मांडणी केलेली आहे की हे कसं घडलं, काय केलं नेमकं, ही तुम्हाला म्हणजे ह्याच्यातले जे मुद्दे आहेत सगळे, ही सगळे मुद्दे तसंच झालं आहे का त्याच्यात आणि काही असं वाटतं तुम्हाला? अजून जर काही एखादी गोष्ट त्याच्यामध्ये राहिलेली असेल तर समजा ते दुरुस्त करता येण्याची शक्यता आहे आणि हे जे 1700-1800 पानाचं जे चार्जशीट आहे सगळं, त्याचा तंतोतंत अभ्यास करणं हे 1-2 दिवसात शक्य नाही, कारण हा तपास एवढी मोठी यंत्रणा CID SIT असताना 80 दिवस या सगळ्या यंत्रणेला लागली. मग तेवढा अभ्यास कुणालाच 2 दिवसात होणं शक्य नाही. त्याच्यामुळं हे सगळं कमीत कमी 12 तारखेला जे तारीख आहे इथं केज कोर्टामध्ये, त्याच्या अगोदर होणं आमच्या सर्वांना अपेक्षित आहे. आम्ही ते करतो आणि त्याच्यात काही एखादी गोष्ट आम्हाला वाटली तर ती मांडण्याचा प्रयत्न करतो, वकील साहेबांशी चर्चा करतो आणि पुढील जे न्यायाचं पाऊल आहे, पुढील जे न्यायप्रविष्ट ही सगळी घटना झालेली आहे त्यावर कशा पद्धतीनं पुढं जायचं ह्याच्यावर विचार केला जाईल. ते तुम्ही पाहिले का? म्हणजे आरोपपत्र जे आहे त्याच्यामधले सगळे मुद्दे तुम्ही पाहिलेत का? जे त्याच्यातले बुलेट पॉईंट काढलेले आहेत, काही शॉर्टिंग केलेलं आहे ते पाहिलेलं आहे, परंतु सगळं जे चार्जशीट आहे ते सगळं अजून त्याचा अभ्यास केलेला नाही आहे. एक आरोपी फरार आहे त्याच्यामधला आणि चार्जशीट दाखल झाली, तर आता ह्याच्यामध्ये आता तो आरोपी फरारच आहे. आता तो आरोपी कधी सापडणार आणि परत दुसरं चार्जशीट त्याचं ही होणार, म्हणजे ह्याबाबत काय वाटतं तुम्हाला? नाही, तो आरोपी तर शोधला पाहिजे, कारण त्याच्यासाठी काय पाऊल उचलायचं आहे देशमुख कुटुंबियाला हे आम्ही त्याच्यावर विचार करतो आहे. कारण का याला सर्वस्वी जबाबदार केज पोलीस यंत्रणा आहे, LCBचे काही लोक आहेत की तो फरार असताना देखील त्याच्यासोबत ते सर्रास राहायचे, त्याचा वावर होता, त्यामुळेच तो अशा घटना करू शकला. कारण त्याला जर कायदा कळला असता त्याच वेळेस, तो 307मध्ये फरार होता, त्याच्या अगोदर एक 307ची केस झाली होती त्याच्यावर, त्याची जामीन मिळाल्यावर तो हे आजचा जे मुख्य आरोपी त्याला एका PSIला भेटायला, मग त्याच्यासोबत एक PSI होते मुंबईचे, म्हणजे अशी पद्धत होती इथं. एक ठराविक ज्या विकृती आहेत ना त्या विकृती पदावर असताना देखील आरोपीचं समर्थन करायचे, तर ते देखील ह्याच्यात समोर आणलं जाणार आहे आणि जे सगळे कारणीभूत लोक आहेत त्याचा लवकरच अहवाल आम्ही SP साहेबांकडे देणार आहोत. त्याचं काम आमचं ड्राफ्ट बनवायचं चालू आहे. हे आरोपपत्र
तयार झाल्यानंतर तुमचं SIT बरोबर काय बोलणं वगैरे झालं, भेट वगैरे झाली? नाही बोलणं झालं आणि भेट पण नाही झाली. तर आम्ही लवकरच त्यांची भेट देखील घेणार आहोत. आज अधिवेशन सुरू होते, पहिला दिवस आहे आणि कुठंतरी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा विषय येतो. तर काय वाटतं आपल्याला? आमच्या या प्रकरणामध्ये जी भावाची हत्या झाली, याच्यात कधी ना कधी ह्याच्यामध्ये कुणी काय प्रयत्न केले ह्यांना सगळ्यांना वाचवण्यासाठी हे स्पष्ट होणार आहे. आणि त्या दिवशी मात्र देशमुख कुटुंबीय आणि गाव आम्ही कुणाचंच ऐकणार नाहीत आणि त्याचा तीव्र निषेध करून पुढचं पाऊल इतकं कठोर उचलणार आहेत की त्यांना केलेली चूक ही दडवल्याची पस्तावा करायला सुद्धा वेळ नाही भेटणार. एवढं आम्ही मोठं कठोर पाऊल उचलणार आहेत. ओके, ठीक. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.